कारण महापुरानंतर पुणेकरांना आज काहीसा दिलासा मिळतोय। रात्रभर पुण्यात पावसानं उसंत घेतलेली आहे, विश्रांती घेतलेली आहे, त्यामुळे पूर ओसरलेला आहे, पण परिसरात चिखल आणि घाणीचं साम्राज्य दिसतंय। पाऊस ओसरल्यानं खडकवासलातील विसर्ग कमी करण्यात आलेला आहे। वारजे, येरंडवणे, खिल्लारेवाडी, सिंहगड रोड, डेक्कन परिसर या ठिकाणी सोसायटीमध्ये शिरलेला पाणी देखील आता ओसरलेलं आहे, पण चिखल आणि घाणीचं साम्राज्य सध्या पसरलेलं आहे। महापालिका प्रशासनाकडून आता परिसरात स्वच्छता मोहीम देखील हाती घेण्यात आलेली आहे। पुरामुळे 7 जणांचा बळी गेलाय, तर 2 जण अद्यापही बेपत्ता आहेत। या सगळ्याविषयी अधिक माहिती घेण्याकरता थेट जाऊया आमचे प्रतिनिधी अमोल धर्माधिकारी यांच्याकडे। अमोल, कालचं पुणे आणि आजचं पुणे यात बराच फरक दिसतोय। आज मात्र पाणी जरी ओसरलं असलं तरी सर्वत्र घाणीचं साम्राज्य आहे, चिखल आहे आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर मात्र आज राजकीय दौरे सुद्धा आहेत। नक्कीच अगदी रात्रीपासून पावसाने काहीशी विश्रांती आहे ते पुणे शहर आणि धरण क्षेत्रामध्ये घेतलेली आहे आणि त्यामुळे पावसाचा जोर कमी झालेला आहे। खडकवासला धरणातून होणारा पाण्याचा विसर्ग हा सुद्धा कमी झालेला आहे आणि त्यामुळे काल ज्या ज्या भागामध्ये पाणी मोठ्या प्रमाणात साचलेलं होतं ते पाणी आता ओसरलेलं आहे। हे दृश्य आपण पाहतोय। मंत्री चंद्रकांतदादा पाटील आहेत ते सुद्धा एरंडवणे भागातील जी खिल्लारेवाडी वस्ती आहे, ज्या भागामध्ये सुद्धा काल मोठ्या प्रमाणात पाणी शिरलेलं होतं, त्या भागांची पाहणी करतायत। अनेक नागरिक आहेत ते या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात, जे चंद्रकांत दादांशी चर्चा करताना सुद्धा पाहायला मिळतात। संपूर्ण परिस्थितीचा आढावा खरं तर चंद्रकांत दादा घेतात, कारण की मोठ्या प्रमाणात काल या संपूर्ण भागांमध्ये आणि या वस्त्यांमध्ये पाणी शिरलेलं होतं, पण आता हे पाणी ओसरल्यानंतर घाणीचं साम्राज्य मात्र मोठ्या प्रमाणात या ठिकाणी पसरलेलं आहे। स्वतः दादा नागरिकांशी संवाद साधतात, आपण थेट हा संवाद ऐकूया। ओके, थँक्यू। काय म्हणले दादा? सर्व व्यवस्था करून देणार आहेत, त्यांना मी म्हणलो थँक्यू। तुमचं काय नुकसान झालं? किती पाणी आलं घरात? आपल्या घरात एवढं कमरे एवढं पाणी आहे, त्याला बघायला येतं का? आता गेले पाणी कमी झाले? कमी झालं, सगळं गाळ काढतो आता। हो, नुकसान काय झालं? घरातल्या कुठल्या वस्तूंचं नुकसान? नुकसान म्हणजे सामान आपलं सगळं जे होते ते सगळे गेलं, नुकसान झालेले आहे सगळं ते। हो, तर असं नुकसान अनेक घरांचं झालेलं आहे। ही सगळी वस्ती आपण पाहतोय की या वस्तीमध्ये काल जवळपास 4 ते 5 फुटांचं पाणी होतं, ते सुद्धा गेलेलं होतं। आता हे पाणी ओसरलेलं आहे, पण घरातली जी घाण होती ती काढण्याचं काम सध्या सुरू आहे। मावशी, काय नुकसान? घरात किती पाणी शिरलं होतं? एवढं हे लेवलला पाणी, हे जवळपास 5 फुटांचं पाणी। हो, खूप आहे। आणि अचानक पाणी हे सोडलं गेलं, आम्हाला कल्पना पण नव्हती दिली त्यांनी की एवढं पाणी सोडणार आहे। आम्ही सगळं सावध झालं असतं ना सगळेच इथं, आणि जे ते कामाधंद्याला गेलेलं बाहेर बायका, आम्ही धुणी भांडीची कामं करणारे बायका आहेत तिथं। हे तुमचं घर आहे, यांच्या घरात एक नजर आपण टाकली तर संपूर्णपणे चिखल आहे, तो मोठ्या प्रमाणात झालेला आहे आणि वस्तूंचं मात्र मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे। कपडे आहेत, भांडी आहेत, इतर ज्या वस्तू आहेत, लाकडी फर्निचर आहे, याचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे आणि चिखल हा आता नेमका कसा काढायचा हा प्रश्न खरं तर या संपूर्ण नागरिकांसमोर आहे। नुकसान मोठं झालेलं आहे। पंचनामे आता प्रशासन आज करेल असं सुद्धा म्हटलेलं आहे, पण अद्याप पंचनाम्याला सुरुवात सुद्धा झालेली नाही, अशी परिस्थिती या खिल्लारेवाडी परिसरात आणि ज्या ज्या भागामध्ये काल पुराचा फटका बसलेला होता त्या भागांमध्ये सध्या झालेली आहे। पावसाने जरी उसंत घेतली असली तरी त्यानंतरचा जो काही परिस्थिती आहे ती मात्र अतिशय भयानक आहे। लागेल अमोल, चंद्रकांत दादा त्या ठिकाणी आहेत, सगळ्या परिस्थितीचा आढावा घेतला जातोय। दादांशी काही संपर्क साधणं शक्य आहे का? दादा कुठं गेलेत? आता तिथूनच आपण पाहतोय त्या गल्लीतूनच दादा पुढे गेलेले आहेत। दादांशी काही संवाद साधला जाणं शक्य आहे का तुमचा? दादा नेमका कुठे गेले आहेत, कसा आढावा घेतला जातोय? थेट दृश्य आपण पाहताय। थेट दादा सध्या पुढे गेलेले आहेत, माध्यमांशी सुद्धा ते आता या ठिकाणी बोलतील। आपण त्यांच्याकडे थेट जाऊया, कारण की या संपूर्ण परिस्थितीचा आढावा घेतल्यानंतर आता ते प्रशासनाला कशा पद्धतीने सूचना देतात हे सुद्धा पाहणं महत्वाचं आहे। आपण थेट दादांशी या ठिकाणी बोलण्याचा प्रयत्न करूया। आणि त्यामुळे धरणाच्या क्षेत्रामध्ये हा असाधारण पाऊस आणखीन असाधारण पडला। धरणं भरली की त्याचं पाणी सोडावंच लागतं, नाही तर धरण फुटेल। ते सोडलं की आपोआप ते नदीने जात असताना नेहमीपेक्षा जास्त पाणी आल्यामुळे नदीकाठच्या सगळ्या गावांना हा प्रॉब्लेम येतो। आता ह्याला उत्तर काय? तर ह्याला लॉंग टर्म उत्तर काही आहे ज्याच्यावर सरकार काम करत आहे। जसं कोल्हापूरला दरवर्षी अतिवृष्टी होते, दरवर्षी पूर येतो, मग पुराचं पाणी जे आहे
ओव्हरफ्लो ज्याला म्हणू, तो आपल्याला उचलता येईल का आणि तो दुष्काळी भागात शिफ्ट करता येईल का, अशी एक मोठी 10,000 कोटीची जागतिक बँकेने सँक्शन केलेली योजना ठिकठिकाणी मिळून चालली आहे की सगळ्याच ठिकाणी हा ओव्हरफ्लो उचलायचा. तोपर्यंत जे नुकसान होतं त्या नुकसानीची भरपाई हे एवढंच आपल्या हातात राहतं, मदत करणं. आणि त्यामुळे आता ह्या सगळ्या नुकसान झालेल्या घरांचं, रस्त्यांचं, गटरचं, सार्वजनिक टॉयलेटचं पंचनामे सुरू होतील. 19ला ज्यावेळेला पूर आला कोल्हापूरला, त्यावेळेला खूप गोष्टी प्रो पीपल आपण कागदावर आणल्या, GRच्या फॉर्ममध्ये, कायद्याच्या फॉर्ममध्ये. त्या इतक्या चांगल्या केल्या गेल्या की 21ला सरकार नव्हतं देवेंद्रजींचं, पण राजू शेट्टींनी एका वाक्याची मागणी केली की 19चा GR लागू करा. तोच 19चा GR आत्ताही लागू करायला आहे की ज्याच्यामध्ये कपडे भिजल्याचे पैसे आहेत, भांडी वाहून गेल्याचे पैसे आहेत, मुलांची दप्तर वाहून गेल्याचे पैसे आहेत, घरांच्या दुरुस्त्या आहेत. दुरुस्तीला आता घरवाईज सुरू होईल, परंतु एक 10,000 15,000 देणं सुरू होईल. आणि त्यामुळे पाऊस थोडा थांबला आहे, पाणी ओसरलं आहे. त्या काळामध्ये आता पंचनामे सुरू होतील. कोणाचंही नुकसान होणार नाही, म्हणजे नुकसान होणार नाही, झालेलं नुकसान भरून दिलं जाईल. दादा पाटबंधारे खात्याकडून काही सूचना दिल्या गेल्या नव्हत्या असे आरोप नागरिकांचे आहेत आणि मोठ्या प्रमाणावरती हा विसर्ग जो करण्यात आला आहे सर्व जबाबदार पाटबंधारे विभाग. पाटबंधारे खात्याची जी सूचना असते ती शेवटी व्हॉट्सअपच्या माध्यमातून येणार. बऱ्याच वेळेला नदीकाठी राहणारी माणसं, अशा प्रकारच्या वस्त्यांमध्ये राहणारी माणसं हे रेग्युलर व्हॉट्सअप वापरत नाहीत. मग थोडासा पर्याय हा आहे की त्यांनी रेडिओवर डिक्लेअर करावं, पण कोण आता अलीकडच्या काय रेडिओ ऐकतो. त्यामुळे पाटबंधारे खात्याने वेळेमध्ये सूचना दिलेल्या आहेत. आपापले व्हॉट्सअप चेक करा. आता शेवटी पाणी किती वाजता अशा स्टेजला येणार आहे की विसर्ग करायला लागेल असं आपल्याला नाही सांगता येत. ती स्टेज एका वेळेला अचानक येते, पण माझं असं म्हणणं आहे की त्या अचानक आलेल्या स्टेजमध्ये सुद्धा घाईघाईने व्हॉट्सअपच्या माध्यमातून पाटबंधारे खात्याने लोकांना हे कम्युनिकेट करणं सुरू केलं की नदीकाठच्या लोकांनी लगेच शिफ्टिंग सुरू करा. आणि त्यामुळे असा आरोप करता येणार नाही. आणि मी पुन्हा तेच सांगेन, या निमित्ताने प्रत्येक गोष्ट आयुष्यामध्ये टेक्निकली समजून घ्यायची असते की धरणक्षेत्र त्यालाच म्हणतात की ज्या ठिकाणी जास्त पाऊस होतो. बाहेर पाऊस नसतो आणि आपण म्हणतो धरण कसं भरलं, तर तिथे जास्त पाऊस पडतो म्हणून तर तिथे धरण बांधलं ना. तर काय पुण्यात इथे बांधलं असं धरण, तर इथे पाऊस पडून ते धरण 100 वर्ष भरणारच नाही. पण दादा, या सगळ्याला नदीपात्रालगत जे काही बांधकामं झालेली आहेत ती सुद्धा नदीपात्रालगतची बांधकामं कारणीभूत आहेत. नदीपात्रालगत नाही तर पूर्ण शहरामध्ये नाले लोकांनी बुजवले, त्याच्यावर बिल्डिंग बांधले, असे खूप मोठे विषय आहेत. त्यातला लगेचचं सोल्युशन जे हातातलं आहे ते काय, तर नदीकाठच्या लोकांना शिफ्ट करणं. पण माझा अनुभव असा आहे की शिफ्टिंगमध्ये पूर ओसरला की पुन्हा लोकांना त्याच घरी राहायचं असतं. अनेक, आता नावं घेत नाही, पण अनेक ठिकाणी पर्यायी प्लॉट दिलेले आहेत, पण लोक काही घरं बांधायला तयार नाही. आत्ता मी म्हटलं ना की बा तुम्हाला महानगरपालिकेकडून मी पर्यायी गरज मला आपण नोकरी धंद्याचं काय करायचं. नोकरी धंदा पुण्यासारख्या शहरामध्ये अशी काही एवढी लांब ठिकाणं मिळणार नाहीत ना. पण तरीही एकदा जवळची काही घरं महानगरपालिकेकडे शिल्लक असणारी दाखवू की बा हे जवळ आहे. पण त्या घरावर वर्षानुवर्ष राहिल्यामुळे असं एक प्रेम निर्माण होतं की दरवर्षी पाण्याचा प्रॉब्लेम आला, पाणी ओसरलं की त्याच घरात जाऊन राहायचं असतं. दादा, पण याच्यामध्ये नदी सुधार प्रकल्प सुद्धा कारणीभूत आहे असं आता नागरिक म्हणू लागलेले आहेत. मोठ्या प्रमाणात भराव नदीमध्ये टाकलेला आहे आणि त्यामुळे या भागात सगळा फुगवटा आहे पाण्याचा, तो निर्माण झालेला आहे. आता हे तज्ज्ञांनी मत द्यावं, माझ्यासारख्या त्यातलं न गप. जसं काही न कळता चौकामध्ये बसून मत देण्याचा फार मोठा आपल्याकडे प्रकार आहे ना, ज्यामुळेच तर सरकार सुद्धा इकडची तिकडे होतात. चौकात बसायचं, फेक नॅरेटिव्हच्या आधारे चर्चा करायची, स्वतःचं मत करायचं, असं आपल्याकडे कॉमन प्रकार आहे. तशातला मी नाही. तर मी म्हणेन की तज्ज्ञांचा अभ्यास करावा. असं समजा भराव टाकल्यामुळे होत असेल थांबवा, पण वर्षानुवर्ष काही भराव टाकत नव्हते ना. हे गेल्या वर्षभरामध्ये आपण नदीकाठ सुधारणाचा प्रकल्प आणला जो लोकांच्या आवश्यकतेतच आहे, पण तो नदीला पात्र लहान झाल्यामुळे पात्रातलं पाणी लवकर बाहेर येतं असं निष्कर्ष निघत असेल तर तज्ज्ञांनी त्याचा रिपोर्ट द्यावा. शेवटी असे प्रोजेक्ट एका रात्रीत उभे राहत नाहीत, त्याला अनेक प्रकारची सर्टिफिकेट लागतात, अनेक प्रकारची सर्वे होतात. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.